नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8वी स्कॉलरशिप मधील बीजगणिताचा अत्यंत महत्त्वाचा असा भाग पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये 2017 ते 2020 मधील आपल्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमधील सर्व प्रश्नांचा आढावा, बीजगणितातील सर्व प्रश्नांचा आढावा या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. तर चला आपण पाहूया बीजगणितातील 2017 पासून आलेले सर्व प्रश्न. 8वी स्कॉलरशिप. बघा, पहिलाच प्रश्न आलेला आहे की 64 एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर अपॉन 25 ही राशी पूर्ण वर्ग. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पूर्ण वर्ग. काय लक्षात घ्यायचं आहे? पूर्ण वर्ग. आणि पूर्ण वर्गासाठी एक आयडिया आहे, ट्रिक आहे. ट्रिक अशी आहे की दुप्पट तर करावीच लागते, कारण हा फॉर्म्युला, एक जो फॉर्म्युला आहे तो बघा, फॉर्म्युला कोणता आहे तो? हा फॉर्म्युला आहे तो ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वर्ग अधिक ट्वाईस ए बी अधिक बी वर्ग, आणि ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा ट्वाईस ए बी अधिक बी वर्ग. याच्यामध्ये काय झालेलं असतं? ए वर्ग दिलेला असतो आणि बी वर्ग दिलेला असतो, आणि दिलेलं काय नसतं? ट्वाईस ए बी प्लस वाला आणि ट्वाईस ए बी मायनस वाला दिलेला नसतो. आपल्याला तोच काढायचा असतो. बघा, ए वर्ग दिलेला आहे, बी वर्ग दिलेला आहे, आणि ट्वाईस ए बी प्लस वाला आणि ट्वाईस ए बी मायनस वाला काढायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला हे वर्गमुळात घ्यावं लागतं. तर 64 हा 8चा वर्ग आहे, 8x, याचं वर्गमूळ 64 एक्स वर्गचं 8x गुणुले y, आणि 25 हा 5चा वर्ग, याची दुप्पट करायची. 8 दुनी 16, 16xy आणि छेद 5. 16/5 कुठं आहे? इथं आहे आणि इथं आहे. हे दोन उत्तर याची पूर्ण वर्ग राशीमध्ये असतात. कुठलंही गणित असू दे, असं या पद्धतीनं ते सोडवलं जातं. आता याच्यामध्ये मग अशा प्रकारचं एक गणित मी तुम्हाला आता देतो की तुम्ही ते सॉल्व्ह करताय का बघा. चला, एक घ्या. कुठलाही वर्ग मी इथं देऊ शकतो, कुठलाही वर्ग देऊ शकतो. मग कुठलाही वर्ग म्हटलं, मला जर 256 द्यायचा असेल आणि मी 1/4 दिला, आणि इथं अधिक मी इथं चला वाय स्क्वेअर, आणि खाली खाली पण मी 256 दिला, तर ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणतं उत्तर येईल ते मला सांगा. दुसऱ्या गणिताकडे जातो मी आता. 2017ला 55 नंबरचं गणित 2017च्या पेपरमध्ये आलेलं आहे बघा. या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x² अधिक 4 ही बहुपदी मिळेल. बघा, मी 2017 ते 2020 या कालावधीमध्ये झालेल्या ज्या शासनाच्या 8वी स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत त्यातील अल्जेब्रा म्हणजे बीजगणिताची सर्वच्या सर्व गणितं घेतलेली आहेत. म्हणजे कोणत्या प्रकारची गणितं परीक्षेला येतात ते आपण एकदा लक्षात घेणं आवश्यक आहे, आणि त्याच पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे. तर बघा, हे गणित सोडवायचं कसं? तर एकदम सोपं आहे. ते जसंच्या तसं मांडायचं. पहिलं पद जे त्यांनी दिले ना, 3x घन मग वजा 2x² अधिक 3, जसं तसं मांडायचं. आणि इथं मध्ये मिळवावं म्हटलं म्हणजे काहीतरी मिळवायचंय आपल्याला, मग मिळवण्यासाठी जागा सोडायची, ती रचना व्यवस्थित करायची. आणि उत्तर काय पाहिजे त्यांना? 3x² अधिक 4 पाहिजे. आता बघा, 4 जर उत्तर येण्यासाठी आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येते की इथं अधिक एक मिळवावाच लागेल, आणि 3x² येण्यासाठी आपल्याला इथं अधिक 5x² पाहिजे. तेव्हा 5तून 2 जातील, त्यावेळेस 3x² येईल. आणि एक लक्षात घ्या, इथे 3x घन आपल्याला उत्तरात पाहिजे का? नाही, नाही पाहिजे. याचा अर्थ तो घालवावा लागेल, म्हणजे ते वजा करावं लागेल. बघा, 3 मधनं 3 गेलं तर 0 राहील. मग आपल्याला राशी जी मिळवायची राशी आहे ती कोणती आहे? तर आपलं उत्तर काय येणार आहे बघा? तर आपलं उत्तर हे येणार आहे, वजा 3x घन अधिक 5x² अधिक 1, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. सोपं आहे, फक्त मांडणी व्यवस्थित करायची. आता बघा, पुढचं जे गणित आहे, पुढचं गणित हे अत्यंत सोपं गणित आहे. हे गणित फक्त ओळखता आलं पाहिजे. या गणितामध्ये बघा, हा ए वर्ग आहे, हा ट्वाईस ए बी आहे, मायनस ट्वाईस ए बी, आणि हा बी वर्ग आहे. आता असं जर बघितलं, बघा, हा ए ए बी बी, हा ट्वाईस बी, आणि हा ए. जर असं बघितलं तर आपल्याला एक सूत्र आठवते, एका फॉर्म्युल्याची आठवण होते, ते म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग, आणि खाली ए वजा बी आहे. ए वजा बी ला ए वजा बी गेलं तर एक ए वजा बी शिल्लक राहणार आहे, एक ए वजा बी शिल्लक राहणार आहे.
मग 10.5 मधून आपल्याला 7.5 वजा करायचंय. 5ला 5 गेले, 10 7 गेले तर किती राहणार? 3 राहणार. 3.0. म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. पुढे बघा. खूप सोपं असतं हे. गणित फक्त ओळखता येणं एवढंच गरजेचं आहे. ओळखता आलं की आपलं काम झालेलं आहे. पुढे हा तो फॉर्म्युला आहे की मी या फॉर्म्युला तुम्हाला तो आठवला पाहिजे सगळ्या सुरुवातीला. आता इथे बघा बरं, हे गणित आठवा. कोणता फॉर्म्युला आहे हा? इथे बघा, ए घन बी घन आहे. ए घन अधिक बी घनाचा फॉर्म्युला. तुम्हाला फॉर्म्युला आठवला पाहिजे. आठवला फॉर्म्युला तुम्हाला? ए घन अधिक बी चा फॉर्म्युला काय असतो? एका कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. मग हा तर माझा ए आहे आणि हा माझा बी. बी काय होणार आहे माझा? 4चा घन. बी कोण आहे माझा? 4 आहे. बी कोण आहे माझा? 4 आहे. ओके. तर बघा मग हे कसं होणार तुमचं? एका कंसामध्ये ए अधिक बी. मी आधी ए अख्खा लिहून घेतो. x अधिक 3 जरा थोडा हळूवार करतोय. आणि अधिक बी. अधिक बी म्हणजे बी कोण आहे माझा? 4 आहे. मग दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग. ए वर्ग आहे ना, ए वर्ग जर मला करायचं असेल तर याचा वर्ग करावा लागेल मला. x अधिक 3 चा वर्ग. परंतु हाच x अधिक 3 आहे. मग त्याचा वर्ग करायचा असेल तर मला माझा ए अधिक बी सॉरी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग हा फॉर्म्युला यूज होईल माझा. मग 2x जो आहे त्याचा होणार आहे 4x स्क्वेअर. या गुणाकाराची दुप्पट. आता आपल्याला टॉईस ए बी करायचंय. 3 दुनी 6 आणि त्याची दुप्पट 6 दुनी 12 अधिक बी वर्ग म्हणजे 9 येणार याचा. परत हे मांडल्यानंतर मला ए बी अटॅच करायचंय. ए बी अटॅच करायचंय. हा माझा किती होता? 4. मी काय करतोय? 4 दुनी 8x आणि 4 त्रिक 12 अधिक 12. ओके. परंतु हे चिन्ह वजा आहे, मग मला चिन्ह चेंज करावे लागतील. चिन्ह चेंज केलं तर मला बी वर्ग करायचा आहे. माझा बी आता कोण आहे? 4 आहे. 4चा किती येणार? 16. ओके. हा कंश इथं पूर्ण झाला. म्हणून 2x अधिक 7 कुठे कुठे आहे? इथे आहे, इथे आहे, हे नाहीये. मग दुसऱ्या कंसात 4x वर्ग 12 8 गेले अधिक 4x आणि 16तून 12 गेले 4 9 4 13 अधिक 13. हे कुठं आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. हे अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं. हे थोडंसं हळू टॅकल केलं तरी चालेल, परंतु उत्तर अचूक काढायचं आहे. उत्तर चुकायचं नाही. खालीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही? एकच लक्षात ठेवायचे, कोणत्याही राशीचा कुठल्याही व्हेरिएबलचा घातांक हा निगेटिव्ह. परत मी वाक्यच लिहितोय, घातांक हा निगेटिव्ह किंवा अपूर्णांकात नसावा. लक्षात आलं? हे वाक्य खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही राशीचा घातांक हा निगेटिव्ह किंवा अपूर्णांकात नसावा, ती राशी बहुपदी असते. आता आपल्याला फक्त हे शोधायचे. नाही म्हटले ना, तर बघूया. तर फक्त आपण एक्स ला बघणार असतो. एक्स आहे हा पूर्णांकात आहे घात. ओके. हा बघा हा छेदस्थानी आला म्हणजे हा x -1 आहे, म्हणजे ही बहुपदी नाही. आपलं उत्तर पहिलंच झालं. पण आपण दुसरे चेक करू. एक्सचा वर्ग पॉझिटिव्ह आहे, एक्सचा पहिला घात आहे पॉझिटिव्ह आहे. ते बघायचं नाही, फक्त एक्सच बघायचं. एक्सचा घन ओके, एक्स आहे ओके. हे बघायचं नाही, हे बघायचं. एक्सचा 5वा ओके, एक्स बघा हे नाही बघायचं ओके. तर आपलं उत्तर असणार आहे पहिलं. की बहुपदीचा प्रश्न तुम्हाला लक्षात व्यवस्थित ठेवायचा आहे. पुढील राशीचे अवयव कोणते? चला आठवं सूत्र कोणते? कुठलं आठवते सूत्र? ए घन वजा बी घन. बरोबर आहे की नाही? सूत्र कोणतं आहे तुमचं? ए घन वजा बी घन आहे. बरोबर. ए घन वजा बी. मग फॉर्म्युला काय तुमचा? ए वजा बी पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. चला तर आपण याचं काय करूया? हे बघ, हा 3 आहे आणि हा 3चा घन आहे ना, हा x आहे आणि हा 4 आहे आणि हा x आहे. मग पहिल्या कंसामध्ये 3x वजा 4/x आणि दुसऱ्या कंसामध्ये याचाच वर्ग असतो. याचा वर्ग काय असतो? याचा वर्ग. आता बघा, मग हे कोण आहे आपला? हे 3चा वर्ग किती येणार आहे? 9x वर्ग. या दोघांच्या गुणाकाराचा हा जोडायचा आहे. हा जोडायचा.
आता चिन्ह नंतर बघू आपण. 3x 4 आणि x जोडला म्हणजे 12 झाला. 3 चौक 12 झाला. 3 चौक 12 झाला आणि चिन्ह कोणते? अधिक चिन्ह आहे. अधिक 12. इथे मी डायरेक्टली 12 लिहितो. आणि बी वर्ग म्हणजे 4चा वर्ग अधिक असतो 16 आणि x वर्ग. मग हे झालं 9x वर्ग. इथे आहे 12 अधिक 12 आहे आणि 16 अधिक x वर्ग. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 असणार. हा तर खूप सोपा घटक असतो. या 3ने काय करायचं? या 5 ला गुणायचं. या 3ने काय करायचं? 16 ला गुणायचं. मग 5 त्रिक 15x वजा 16 त्रिक 48. आणि सेम आता जसं इकडलं केलं तसं तिकडलं करायचं. वाटलं तर मी काय करतो? हिरव्या पेनने लिहितो. आता या 2ने काय करायचं? 7 ला गुणायचं. 7 दुने 14 x. 2ने 18 ला गुणायचं. तर एक वजा चिन्ह असेल तर गुणाकारामध्ये वजाच राहतं. 18 दुने 36. आता परत आता काय हा 14 इकडे आणायचा. हा 14 इकडे आणायचा. 15x आणि बरोबर चिन्हाच्या इकडून 14 जर इकडे येणार असेल तर तो वजा होणार आहे. 14x. आता x x इकडे केले तर मग संख्या दुसरीकडे टाकून देतो. 48 जो आहे हा 48 जो आहे तो तिकडे गेल्यानंतर तो अधिक होणार आहे. वाटलं तर मी पेन चेंज करतो. वजा 36 जसाच्या तसा आणि हा वजा 48 जो आहे की नाही तो तिकडे गेल्यावर अधिक होणार आहे 48. मग पुरे येतो. 14 15तून 14 गेला तर एक्सच राहणार आहे. आता मोठ्यातून छोटं वजा करावं लागेल ना. 48 वजा 36 केलं तर किती राहणार आहे आपलं? 12 राहणार. 48 वजा 36 केलं तर 12 राहणार. जे की आपलं उत्तर आलेलं निघालेलं आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता इथे बघा इथे किमती दिलेल्या असतात बघा. किमती दिलेत का? ए बरोबर एम दिलेला आहे. बी बरोबर m-4 दिलाय. सी बरोबर m+2 दिलेला आहे. आपल्याला mच दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आता? ह्या किमती पुट करायच्या. याच्यामध्ये पुट करायच्या. करूया पुट. 4 गुणुले m. च्या ऐवजी m येणार आहे. अधिक अधिक चिन्ह दिले 3. बी ची किंमत m-4 आहे तर m-4 द्यावं लागेल मला. सी ची किंमत आधी चिन्ह मायनस. सी ची किंमत किती आहे? सी ची किंमत m+2 आहे. तर ब्रॅकेट मध्ये मला m+2 लिहावं लागेल. आणि आता हे करायचंय मला काम. 4m अधिक 3 ने गुणतोय आतमध्ये 3m. 3चं चिन्ह अधिक वजा चिन्ह 4चं चिन्ह वजा म्हणजे चिन्ह येणार वजा. एक चिन्ह वजा असेल तर वजा येतो गुणाकारामध्ये. 4 त्रिक 12 वजा 7m. एक चिन्ह गुणाकारामध्ये वजा आहे म्हणून वजा येणार 7 दुने 14. आता मी काय करतोय बघा. m वाले एकत्र करतो. 7 m वाले एकत्र केले तर काय होणार आहे माझं? 7 होणार आहे. 7 आणि 7 7तनं 7 गेले निघून. तर 7तनं 7 निघून गेल्यानंतर काय राहिलं? हे 7तनं 7 निघून गेले. माझ्याकडे शिल्लक काय राहिलं? 12 आणि 14 ते राहिले वजा 26 शिल्लक राहिले. वजा 26 माझं कुठं उत्तर आहे? वजा हे अधिक आहे. 3 नंबरचा ऑप्शन वजा 26. सोपा प्रश्न होता. पुढे आता बघा यांची बेरीज करायला सांगितली आणि ही राशी वजा करायला सांगितली. बघा आता की ही राशी आणि ही राशी यांची बेरीज करायला सांगितली. मी काय करतो? अगोदर बेरीज करून घेतो. बेरीज करताना मी x आधी गोळा करतो. 8x आणि ही वजावाले बेरजेमध्ये नेहमी लक्षात ठेवा. बेरीज आणि अधिक आणि वजांची बेरीज होत नाही तर ती वजाबाकीच होते. 8तून 3 गेले तर किती राहणार आहे? 5x राहणार आहे. आता y वाले गोळा करतो. 6y आणि 6y. एक वजा आणि एक अधिक आहे म्हणजे त्यांची पण वजाबाकी होणार आहे. अधिक 0y होणार. तर 4 आणि 7 बरोबर 11 होणार. यांच्या बेरजेतून ही राशी वजा करायची. तर वजा करायची म्हणजे चिन्ह मी चेंज करतो. बघा 2x मायनस 2x मायनस 9y आणि मायनस 4 आणि क्रिया करून टाकू आपण. 5तून 2 गेला 3x वजा 9y. 11तून 4 गेले अधिक 7 येणार आणि मग 3x वजा 9y 3x वजा 9y अधिक 7 ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. 2018 आलेला हा प्रश्न आहे. अत्यंत सोपा असा प्रश्न होता. पुढील बहुपदीची कोटी कोणती? आता तुम्हाला कोटी काढणे हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. बघा बीजगणितामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? बहुपदी आहे का? बहुपदीची कोटी
त्याच्यानंतर तो तिरकस गुणाकार, त्याच्यानंतर आपले जे फॉर्म्युले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला या गणितांचा, अशा प्रकारच्या गणितांचा सराव असला पाहिजे. कोटी, चला मी सुरुवातीला काय करतो, याची कोटी काढतो. तर बघा, कोटी गुणाकाराची कोटी ऍड होत चालते, गुणाकाराची कोटी ऍड होत चालते. मग ते व्हेरिएबल कोणतेही असो, इथे एम आहे, एन आहे, पी आहे. मग एमचं किती आहे, 5 आहे घातांक. एनचा घातांक किती आहे, 2 आहे. आणि पीचा घातांक किती आहे, 1 आहे. 5 आणि 2 7 आणि 1 8 होणार आहे. पहिल्या पदाची 8 होणार आहे. ती बेरीज आहे, त्याच्यामुळे इथला घेतोया. एमचा किती आहे, 4. एनचा किती आहे, 7. 7 आणि 4 किती होणार आहे तुमचा, 11 होणार आहे. इथं किती आहे, 3 2 5 आणि 1 6 होणार आहे. आणि याची किती होणार आहे, 2 होणार आहे. सगळ्यात मोठी कोटी कोणाची आहे, घात कोणाचा येतोय, 11 येतोय. म्हणून याची कोटी किती येणार आहे, 11. 11 हे उत्तर आहे. चला पुढे. आता हा प्रश्न खूप सोपा आहे. ए वर्ग वजा बी वर्ग, हा ए आहे, सरळ सरळ ए आहे, हा बी आहे. आता जर मी सरळ सरळ तुम्हाला ए वर्ग वजा बी वर्ग दिलं असतं, तर तुम्ही काय सूत्र लिहिलं असतं, ए अधिक बी आणि ए वजा बी असं सूत्र लिहिलं असतं की नाही. बघा, हे सूत्र लिहिलं असतं तुम्ही, मग मी बी तेच सूत्र लिहितोय, फक्त हा ए आहे ना, तो तसंच लिहितोय. यम अधिक ए छेद यम, हा ए लिहिला, अधिक ए अधिक बी लिहायचंय मला, बी लिहितोय यम वजा 1 छेद यम. एका कंसात झालं ए अधिक बी. आता दुसऱ्या कंसात ए तर लिहिणारच आहे मी, यम अधिक 1 छेद यम, वजा बी करायचंय. वजा बी करताना मग ही वजा चिन्हाने मला हे चिन्ह चेंज होईल ना, वजा अधिक होईल. वजा यम अधिक 1 छेद यम असं आलं. मग इथं काय झालं, कट कुठलं होतंय बघा, एक एम कट झालं, तर टॉईस एम झालं. आणि इकडं यम ला यम कॅन्सल झालं, तर काय राहिलं, छेद समान आहे. छेद समान आहे म्हटल्यावर गुणुले येणार आहे, कंस असल्यामुळं यम आणि 2, यम ला यम गेले, बेदोनी 4, बेदोनी 4. हे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. 2018 ला आलेला अत्यंत छान असा प्रश्न होता. पुढे बघा, आठवलं का सूत्र तुम्हाला, किती सोपं सूत्र आहे बघा, ए घन अधिक बी घन, ए घन अधिक बी घन. मग तुम्हाला लगेच याचं सूत्र फक्त असं लिहायचंय, ए अधिक बी, ए वर्ग अधिक वजा असते, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. आणि छेद तुम्ही काय लिहिणार आहे, हे बघा, ए वर्ग वजा हा ए, हा बी म्हणजे ए बी अधिक बी वर्ग. या कंसाला हा कंस गेला, काय राहिलं, ए अधिक बी राहिलं. तुम्हाला तेच करायचंय. ए कोण आहे तुमचा 4.8, बी कोण आहे तुमचा 3.2. 48 आणि 32 80 येणार आहे, किंवा 8 आणि 2 10, 1 4 आणि 3 7 आणि 1 8 8.0. जे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे तुमचं उत्तर. आता हा फॉर्म्युला तुम्हाला मी त्यासाठी तुम्हाला आठवणीसाठी इथे नोट करून दिलेला आहे. या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी, गुणाकार होत असतो, त्याच्यामुळे आपण काय करायचं, गुणाकार घ्यायचा. हा एक्स घन आहे, आपल्याला फक्त एक्स घनाशी मतलब असतो, आणि हा एक्स वर्ग आहे. तर हा एक्स घन आणि एक्स वर्ग यांचा गुणाकार बेस सेम आहे. घातांकाच्या नियमानुसार बेस सेम असेल तर फक्त घातांकाची बेरीज होती, 3 आणि 2 5 येणार आहे, एक्सचा 5वा घात होणार आहे. आणि सगळ्यात मोठा घात म्हणजे कोटी असते, एक्सचा 5वा. म्हणून 3 नंबरचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरचा ऑप्शन आहे, जे की 5 आहे. सोपा प्रश्न असतो हा, क्वाड्रेटिक इक्वेशनचा प्रश्न. इथे 1 आहे आणि हा झाला 72, 72 एके 72 वजा 72 झाला. यांची फोड करायची. फोड करताना अशी फोड करायची की त्यांची बेरीज 1 आली पाहिजे, गुणाकार वजा 72 आला पाहिजे. तर इथं त्यांनी ऑलरेडी ऑप्शन दिलेले असतात, आपण तेच वापरायचे ना, वाट 72, फक्त मोठा इकडे लिहायचा आणि छोटा इकडे लिहायचा. आता चिन्हांचा प्रश्न येतो. चिन्हांचा प्रश्न बघा, आता आपल्याला ते 1 येण्यासाठी एक लक्षात घ्या, इथलं मधलं चिन्ह नेहमी याला द्यायचं, मधलं चिन्ह नेहमी याला द्यायचं. आणि काय करायचं का, मग आपल्याला 1 आलं पाहिजे, तर 9 8 गेले तरच 1 येईल ना, मग तिथं चिन्ह आपोआपच वजा झालं. मग बस x अधिक 9 आणि x वजा 8, हे झाले 2 ऑप्शन, x अधिक 9 आणि x वजा 8. पण त्यांनी इथं देताना असं उलट दिले, काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपला पहिला ऑप्शन आहे बघा, एक्स वर्ग 9 8 72 मायनस आणि 9 8 गेला
अधिक एक्स, हे त्याचं उत्तर. अशा पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन सोपा पार्ट आहे. बघा, चे अवयव खालीलपैकी कोणते? आता ही ए वर्ग वजा बी वर्गचाच फॉर्म्युला आहे. हे सुद्धा ए वर्ग वजा बी वर्गाचाच फॉर्म्युला आहे. आणि ए वर्ग वजा बी वर्गासाठी काय करावं लागतं तुम्हाला लक्षात घ्या. तर हे ज्यावेळेस चौथ्या घातात जातो आपण, त्यावेळेस काय करायचं, पहिल्यांदा जे अधिकवाला पार्ट आहे इथे एक अधिक असतं असं, इथं पण एक अधिक असतं, आणि इथं एक वजा असतं. असे 3 घटकात हे उत्तर असतं. एक लक्षात घ्या, पहिल्यांदा काय होतं, नाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. ही चला हे स्टेप काढून देतो तुम्हाला. तर सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, सगळ्यात तळाला यायचं. तळाला म्हणजे हे आधी वर्गमूळ घ्यायचे. आता वर्गमूळ घेतलं तर काय येणार आहे, 4x. किती येणार आहे तुमचा, 4x चा वर्ग येणार आहे. आणि याचं वर्गमूळ घेतलं तर 9 येणार आहे. पुन्हा याचं वर्गमूळ घ्यायचं, पहिल्यांदा याचं वर्गमूळ घ्यायचं पहिली स्टेप, आणि नंतर याचं वर्गमूळ घ्यायचं. इथं किती येणार आहे, 2x, आणि इथं 3 येणार आहे, आणि हेच एकदा 2x वजा 3 येणार. झालं, हेच त्याचं उत्तर असतं. हे इथं आहे, परंतु दोनाच उत्तर आहे म्हटलं तर आपल्याला माहिती की ही ए अधिक बी आणि ए वजा बी म्हटलं काय येणार आहे, हा तुमचा 4x² -9 येणार. ठीक, हे पण येतं. हे कन्फ्युज करू नका. हा, परत एकदा बघा, ज्यावेळेस आपण चौथ्या घाटात जातो त्यावेळेस काय करायचं, पहिल्यांदाच वर्गमूळ घ्यायचं. याचं वर्गमूळ घेतलं तर 4x² अधिक 9, अधिक मधलं पहिलं घ्यायचं, आणि वजा मधलं मी मांडून घेतो, 4x² वजा 9, आणि फक्त याला तोडायचं आहे. मग ह्याचं काय, पुन्हा वर्गमूळ 2x अधिक 3, आणि दुसऱ्या कंसात 2x वजा 3. हे एक उत्तर, आणि हाच इथं 4x² अधिक 9, हे एक उत्तर. हे एक आणि हे एक, दोन आन्सर. कन्फ्युज न होऊ नये म्हणून मी डबल सोडवतो. आता पुन्हा तिरकस गुणाकार आला बघा, म्हणजे तिरकस गुणाकार वारंवार येतो. 9x सगळं अधिक आहे, अधिक 9 27 बरोबर 4 चौक 16x. आता एक वजा आहे, 4 दुनी 8 वजा 8. मग आता काय करतो मी, 9x तिकडे पाठवतो, हा तिकडे पाठवतो. तर काय होणार आहे बघा, 8 इकडे घेतो, तर 27 अधिक 8 वजा 8 इकडे आल्यावर अधिक झाला 16x वजा 9x. तर 27 आणि 8 किती झाला, 35, आणि 16तून 9 गेला तर 7x, 7 1 7 7 5 35 झाला. x बरोबर 5 जी व्हॅल्यू क्रमांक ऑप्शन नंबर 1 मध्ये शो होते. पुढे आता बघा, या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते? आपल्याला फॉर्म्युला ओळखता आला पाहिजे. फॉर्म्युला कोणता आहे हा, ए वर्ग बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक टॉईस ए बी अधिक टॉईस बी सी अधिक टॉईस ए सी. फक्त याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हा फॉर्म्युला जर ओळखता आला तर नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये काय होत असतं, जर बी मायनस असेल, बी मायनस असेल तर जिथं जिथं बी असतो तो मायनस करतो. हा बी मायनस, हा बी मायनस, म्हणजे बी मायनस बी मायनस. जर सी मायनस असेल, इकडे फक्त या तिघांचंच बघायचा, लक्षात घ्या, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला, एकच फॉर्म्युला पाठ करायचा. आणि फक्त सी मायनस असेल, समजा इथं सी मायनस आहे, तर जिथं जिथं सी कुठं कुठं असतो, इथे एकदा सी येतो, इथे एकदा सी येतो, पुढचे दोन मायनस होतात. तर ए मायनस असेल, ए मायनस असेल, समजा ए मायनस असेल तर जिथं जिथं येईल हा मायनस होईल आणि हा मायनस होईल. असं ए ह्याच्याला एक चिटकलाय आणि ए ह्याला एक चिटकलाय म्हणून तो मायनस. आता इथं जर बघितलं आपण, फक्त बघितलं की कळतं की हा कुठला पॅटर्न आहे. बघा, इथं जर बघितला, पहिला आणि दुसरा मायनस म्हणजे बी मायनस आहे. कुठला मायनस आहे, बी मायनस आहे. मग याची वर्गमूळ घ्यायची, ट्वाईस ए मायनस थ्राईस बी आणि प्लस 5c. तर हे कुठं आहे बघा, याचा वर्ग आहे, वर्ग आहे म्हणजे 2 वेळा लिहिले येते. पैसे मायनस थ्राईस बी अधिक 5c. ऑप्शन नंबर 2 मध्ये लिहिलेले आहे बघा, ऑप्शन नंबर 2 मध्ये. पटकन पाहिलं की लक्षात येतं, काही अवघड नाही. हा तो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. पुढे बघा, हे तर फॉर्म्युलाच दिलाय सरळ सरळ. काय दिलाय हा फॉर्म्युला, हा कुठला फॉर्म्युला ओळखता येतोय, ए घन वजा बी घनचा फॉर्म्युला आहे. ए घन वजा बी घनचा फॉर्म्युला काय असतो, ए वजा बी आणि ए चा वर्ग बी चा वर्ग आणि अधिक ए बी. मग काय होणार आहे तुमचं बघा ना, हा 2 चा वर्ग 4 आहे,
3चा वर्ग 9 आहे, 3 दुनी 6 आहे बी जोडलेले. तर सरळच आपल्याला ह्याचा घन करावा लागेल. 2चा घन 8 ए घन वजा 3चा घन 27 बी घन. बघा एवढंच उत्तर आहे, काही प्रश्नच नाही. पुढे परत आलं पूर्ण वर्ग राशी. पूर्ण वर्ग राशी आली. पूर्ण वर्ग राशी आली की 2 मांडायचं, गुणुले वर्गमूळ घ्यायची, 5x गुणुले वर्गमूळ घ्यायची, 7y, 5 दुनी 10, 10 7 70, 70xy 70xy प्लस मायनस 70xy प्लस मायनस 70xy. हा फॉर्म्युला तुम्हाला त्यासाठी आठवला पाहिजे. पुढे बघा, हा आला का तुमचा ए वर्ग वजा बी वर्ग. तेवढं कंडिशन लगेच लक्षात आलं पाहिजे. एका कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी, हे जोडून दिले बघा. करायची सुद्धा गरज नाही. हे ए अधिक बी केलेलं आहे, जोडून दिलेलं असते. हे कडे झालं ए वजा बी करायचं. मग 2017 मधून 2015 गेले तर उरलं उत्तर किती राहणार? शिल्लक 2. 17 15 गेले 2 राहणार आहे. उत्तर किती राहणार आहे? 2. इतकं सोपं आहे ते. हा, इथे बघा आता काय म्हटलं, बरोबर किती? काहीच नाही केलं, फक्त सरळ सरळ बेरीज करायला सांगितलेली. हे चिन्ह चेंज करून घेऊ फक्त. हे वजा अधिक होणार आहे, हे वजा. आणि आता एक्स वर्ग गोळा करायला सुरुवात करू. 4x वर्ग आणि 5x वर्ग, आणि 5x वर्ग मधनं 5x वर्ग गेले तर 0x वर्ग यायला पाहिजे. 2x वर्ग आणि x वर्ग येऊ शकत नाही. आता 2 अचूक पर्याय म्हणजे हे 2 उत्तर आहेत. तरी आपण सोडवूया. चला, 9 वजा 9 आहे, 5 आणि 4, 5 आणि 4 9 ला 9 गेले, 0 झालं बघा. x पण 0 झालं. 7 वजा 1 आणि वजा 5 वजा 6 झाले. 1 शिल्लक राहिले, 1. आणि कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. मग 2चा घात 0 असल्यामुळे त्याची किंमत 1. दोन्ही उत्तरे एकच आहेत, सोडवायची सुद्धा गरज नव्हती. पुढे पुढचं गणित. या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x वर्ग अधिक 5x अधिक 1 ही बहुपदी मिळेल? तर आपल्याला पहिली बहुपदी तशीच्या तशी मांडावी लागते. आता इथं वर्ग आहे, पण इथं वर्गाला जागाच नाही. आपण तिथे जागा सोडू. वजा 3x अधिक 1 आणि मिळवायला जागा सोडू थोडीशी इथं मध्ये. उत्तर किती पाहिजे त्यांना? 3x वर्ग बघा अधिक 5x अधिक 1. आता 1 तर जागेवाला आहे म्हणजे काही मिळवायची गरज नाही. इथं 5 याला म्हणजे इथं अधिक 8x पाहिजे. अधिक 8x कुठंच नाही, इथं आहे फक्त. हा, पुढे 3x वर्ग पण पाहिजे, कारण ह्याच्यात नव्हतंच 3x वर्ग. मग 3x वर्ग तर नव्हतं म्हणजे आपल्याला लागेलच 3x वर्ग अधिक वालं. आणि हे नकोय, 2x चा 5वा नकोय. एवढी किंमत कुठे आहे बघूया आपण. वजा 2x चा 5वा इथं आहे, वजा 2x चा 5वा इथं आहे, 3x वर्ग अधिक इथं आहे, हे नाही. अधिक 8x पाहिजे होतं. हे जरा चुकलेलं चिन्ह आहे, सिम्बॉल. इंग्लिशचं पेपर बघायला पाहिजे होता. मला वाटतं आयोगाने हे आपलं आयोगच म्हणतोय, परीक्षा परिषदेने हे उत्तर चुकीचं दिलेलं होतं. प्रश्न कॅन्सल केलेला होता, रद्द केलेला होता थोडस. पुढे बघा, हे गणित पुन्हा आलं बघा. ए अधिक बी कंसाचा वर्ग. इथलं खालच्यावर ओळखायचं असतं काय आहे बघा. ए वर्ग अधिक टॉईस ए बी अधिक बी वर्ग. मग काय होणार तुमचं? ए अधिक बी कंसाचा वर्ग छेद ए अधिक बी. लिहिलं ए अधिक बी. याला हे गेलं तर ए अधिक बी करायचं. 10.5 अधिक 7.5 करायचं आहे. तर 5 आणि 5 10 आला, हातच्याला 1, 10 17 आणि 1 18 आला. उत्तर किती येणार तुमचं? 18 येणार आहे. तर पुढचा प्रश्न कितीच सोडून दिलेलं मी, हे सूत्र तो फॉर्म्युला मांडलेला आहे. आता बघा, हे गणित जरा थोडस दिसत नाही. हे काय आहे? वजा 512 x चा 17वा भागिले 64 x चा 8वा. मला सांगा, 1 वजा आहे आणि 1 अधिक आहे. गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये 1 वजा आणि 1 अधिक असेल तर उत्तर काय येतं? वजा येतं. म्हणून उत्तर वजा, उत्तर वजा, उत्तरच नाहीत, बघायचीच गरज नाही. तरी पण आपण सोडूया. हा 512 हा 8चा 3रा घात आहे आणि x चा 17. पुढे 64 हा 8चा वर्ग आहे आणि x चा 8वा. तर एक लक्षात घ्या, 3तून 2 गेला किती राहणार आहे?
एक 8 शिल्लक राहणार आहे, ते पण वजा. आणि 17 8 गेल्यावर एकचा 9 राहणार आहे. वजा 8 एकचा 9 हे उत्तर आहे. 8 म्हणजे काय, 2चा घन असतो, म्हणजे हे पण उत्तर आहे. पुढचं गणित पुढे बघा. काय म्हटलं, बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त याचा अर्थ चिन्ह बदल. बेरीज व्यस्त म्हणजे चिन्ह बदल करायचे. तर आपण चिन्ह बदल करून घेऊया. तर -7a -2b आणि -c याचा पण बेरीज व्यस्त म्हटले. आपण चिन्ह बदल करून घेऊया. चला, -5a -2b अधिक 5c यांची बेरीज करा म्हटले. बेरीज करा म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, आता बेरीज करायची. 5तून 1 गेला 4c अधिक वाला 2 आणि 2 4 -4b 7 आणि 5 12 -12a याचा अर्थ सी प्लस आहे आणि दोन्ही मायनस आहे. ठीक आहे, बघूया आपण. आता सरळ याला गुणून टाकू. 4 त्रिक 12 -12a आहे -4b आहे वजा वजा अधिक 4c आहे. पहिलाच मॅच झालेला आहे. उत्तर टॅली करेल. अडतीस. बहुपदीच्या बेरजेची कोटी. बेरजेमध्ये काही फरक पडत नसतो, म्हणजे मोठे ते मोठं. इथं किती आहे, एक्सचा चौथा आहे आणि इथं किती आहे, एक्सचा तिसरा. बेरीज होत नसते. बेरीज जरी झाली तरी काही फरक पडत नाही. तर सगळ्यात मोठा कोण आहे, 4 आहे. तर 4ची बहुपदीची कोटी आहे. इतकं सोपं उत्तर. ही राशी पूर्ण वर्ग. बघा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये हे नंबरच दिलेले नाहीये आणि इंग्रजी प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत. परंतु इंग्रजी हा प्रश्न परीक्षा परिषदेने कॅन्सल केला नव्हता. त्यामुळं मराठी बरोबर इंग्रजी वाचणं सुद्धा खूप नेसेसरी आहे. चला, म्हणून आपण हा प्रश्न आता सोडवूया. तर पूर्ण वर्ग होण्यासाठी म्हटल्यानंतर आपण माहिती की 2 करतो आणि वर्गमूळ घ्यायला सुरुवात करतो. 10x पुन्हा याचं वर्गमूळ गुणुले y/4. 10 दुनी 20 भागिले 4 केलं तर 5xy येणार आहे, अधिक आणि वजा. ऑप्शन नंबर 1 आणि 2. पुढे आता बघा, हे a घन अधिक b घन सरळ सरळ दिसते. a घन अधिक b घन हा 5 आहे घन. मग आपल्याला ते a घन अधिक b घनाचा फॉर्म्युला मांडावाच लागेल. चॉईस x वजा 3 अधिक 5 येणार आहे आणि दुसऱ्या कंसात याचा वर्ग. तर याचा वर्ग किती येणार आहे, 2 चा वर्ग 4x वर्ग त्याची दुप्पट 3 गुणिले 6 गुणिले 12x येणार आहे आणि अधिक 9 येणार. आता ए बी जोडायचंय. अधिक असलं तर ए बी जोडावं लागतं. ए बी जोडायचं म्हणल्यानंतर 5 दुने 10x आणि 5 त्रिक 15 वजा 15. परंतु आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय येते तुमचं, ए अधिक बी आणि ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग असा फॉर्म्युला आहे. वजा चिन्ह हे द्यावं लागेल, म्हणजे याचं चिन्ह चेंज होईल. याचं चिन्ह असं होईल आणि बी वर्ग मग 5 चा वर्ग 25 होणार आहे. आता हे कंश इथं पूर्ण होतो आणि मग हे करायचं बेरीज. 4x वर्ग वजा 22x अधिक 25 15 25 आणि 15 40 आणि 9 49 येणार आहे. मग हे कुठं आहे बघा, वजा 22x वजा 22x वजा 22x अधिक 49 अधिक 49 अधिक 49 4x वर्ग 4x वर्ग 4x. सगळं हेच हे आपल्याला सोडवायची गरजच नव्हती. मग काय, हे 2x वजा नाही अधिक येणार आहे. 5 3 गेले 2 2x अधिक 2 2x अधिक 2 हेच आहे, बाकी कुठंच नाही. पहिलाच ऑप्शन आहे. 2020 ला आलेला प्रश्न हा तो फॉर्म्युला मी इथं लिहिलेला आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं